गावाला आलोय तर निकेश म्हणतोय की हॉस्पिटलला जाऊयात आपण, अलिबागमध्ये तुझा डोळ्यांचा चेकअप करून घेऊयात, कारण खूप दिवसापासून माझं डोकं दुखते. तर म्हटलं ठीक आहे जाऊयात अलिबागला. तर आम्ही आलो दोषी हॉस्पिटलमध्ये आणि इथे डॉक्टरच नाही आहेत, ते गेलेत बाहेर, ते 19 तारखेला येणार आहेत. तर काय करायचं, तर म्हटलं ठीक आहे आपण नाईक आय केअरमध्ये जाऊयात. तर ह्या क्लिनिकमध्ये मी फर्स्ट टाईम आले. तर इथे डॉक्टरांनी पहिले माझे डोळे चेकअप करून घेतलं डोळ्यांचा आणि मग त्यांनी मला सांगितलं नंबर तर लागलेला नाही आहे, पण झोप जर पूर्ण झाली नाही तर हा त्रास होऊ शकतो, नाहीतर मग रात्रीचा काळोखामध्ये मोबाईल यूज केला तर असं होऊ शकतं. तर सेम मी तसं करतेच, माझी झोप तर कंप्लीट नाही आहे आणि रात्री काळोखामध्ये शिरवी झोपल्यावर मी मोबाईल यूज करते. मग त्यांनी मला ड्रॉप लिहून दिला, तो मला 30 दिवस त्यांनी यूज करायला सांगितला आहे आणि मेडिकलमधनं ड्रॉप घेतला आणि मग भरपूर मोठा फटका मी निकेशला आज दिलेला आहे. मग गेलो आम्ही फिश मार्केटमध्ये, कारण उद्या आम्ही पनवेलला जाणार आहोत. तर म्हटलं जाता वेळेस मच्छी घेऊन जावी. तर फिश मार्केटमध्ये आलो तर आम्ही आणि भरपूर मच्छी होती आज. लाल कोलंबी आणि बोंबीळ इतके होते आणि स्वस्त पण होते. तर काय करायचं, तर म्हटलं ठीक आहे बोंबीळ आणि कोलंबी घेऊयात. तर त्या मावशीकडूनच साफ करून घेतली आणि मग गेलो माझ्या घरी आणि मग श्रियांला जेवण दिलं तिथे. आणि आज आम्हा दोघांना जेवायचं होतं दुर्गसुरुची वाडा इथे. मग आम्ही इथे लंचसाठी आलो दुर्गसुरुची वाड्याला आणि श्रियांसोबत मस्त केलो. श्रियान हंबा करत होता इथे आणि मग आम्ही लंचची ऑर्डर दिली. मस्त छान असं आमचं लंच झालं आणि छान दिवस आजचा आम्ही अलिबाग